बामखेडा येथे पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण. ग्रामपंचायत बामखेडा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय डॉ. अश्विनी सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. कार्यक्रमाला सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र बागुल, बामखेडा गावचे सरपंच श्री मनोज पाटील, गावचे पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, वडाळीचे पोलीस पाटील राजेंद्र गिरी गोसावी, बामखेडा गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धन, हरितग्राम निर्मिती आणि वृक्षाचे संगोपन याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. केवळ वृक्ष लागवड करून थांबणे पुरेसे नसून लागवड केलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल, पाणी पुरवठा आणि संरक्षण करणे आवश्यक आहे, यावरही भर देण्यात आला. गावातील नागरिकांनी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला. सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. गाव परिसर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी अशा उपक्रमाचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. तरुणांनी आणि ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामुळे बामखेडा गावच्या हरित आणि स्वच्छ वातावरण निर्मितीला निश्चितच चालना मिळणार असून भविष्यात गाव परिसरात होणाऱ्या प्रमाणावर हिरवाई निर्माण होण्यास मदत होणार. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे वृक्षारोपण यशस्वी पार पडला. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.